बिग बॉस मराठीमध्ये आता वादविवाद रंगू लागले आहे. एवढंच नव्हे तर प्रेमाचे वारे देखील वाहू लागले आहे. त्यामुळे या सगळ्यामुळे आता बिग बॉस मराठी अधिकाधिक इंटरेस्टिंग होणार आहे, यात काही शंकाच नाही. बिग बॉस मराठीमध्ये अभिजित सावंत असून अभिजित सावंतला इंडियन आयडल या कार्यक्रमामुळे लोकप्रियता मिळाली. अभिजित इंडियन आयडल या कार्यक्रमाचा विजेता ठरल्यानंतर त्याच्या फॅन फॉलोईंगमध्ये प्रचंड वाढ झाली होती. मुली त्याच्या केवळ गायनाच्या नव्हे तर त्याच्या स्माईलवर देखील फिदा झाल्या होत्या. अभिजितच्या मागे अनेक मुली असल्या तरी अभिजितचं मन जडलं होतं शिल्पावरती. शिल्पा आणि अभिजित हे माहीममधील एकाच बिल्डिंगमध्ये राहायचे. ते दोघे एकमेकाचे खूप चांगले फ्रेंड्स होते. त्यामुळे अभिजितने शिल्पाला प्रपोज देखील केले होते, पण शिल्पाने त्याला नकार दिला होता. त्यानंतर काहीच काळानंतर अभिजितने इंडियन आयडल हा कार्यक्रम साईन केला. या कार्यक्रमानंतर शिल्पा आणि त्याचं नातं खूपच बदललं. या कार्यक्रमासाठी अभिजितला अनेक तास रिहर्सल कराव्या लागायच्या. या रिहर्सलच्या वेळी शिल्पा सतत त्याच्यासोबत असायची. एवढंच नव्हे तर या कार्यक्रमाच्या दरम्यान अनेक चढउतार आले. या चढउतारामध्ये शिल्पाने नेहमीच अभिजितला साथ दिली. त्यामुळे इंडियन आयडल संपल्यानंतर काहीच महिन्यानंतर अभिजितने पुन्हा एकदा शिल्पाला प्रपोज केलं. यावेळा शिल्पाने देखील अभिजितच्या प्रेमाचा स्वीकार केला आणि इंडियन आयडल या कार्यक्रमानंतर काहीच महिन्यानंतर त्या दोघांनी लग्न केलं. त्या दोघांना एक मुलगी असून नजबली या कार्यक्रमात देखील ही जोडी आपल्याला पाहायला मिळाली होती. अभिजितच्या सोशल मीडिया साईटवर देखील तो नेहमीच त्याच्या फॅमिलीचे फोटो शेअर करत असतो. अभिजित आता बिग बॉसच्या घरात किती दिवस टिकतो, तो खरंच कार्यक्रमाचा विनर ठरतो की नाही हे आपल्याला काही दिवसातच कळेल. तुम्हाला अभिजितला विनर म्हणून पाहायला आवडेल की नाही हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी T-Square मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा.